नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज आपण बोलणार आहे की ह्या गाडीचं प्रोज आणि कॉन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय आपल्याला वाटलं. आता मला गाडी घेऊन जवळजवळ मित्रांनो 5-6 महिने झालेत. तर या 5-6 महिन्यात माझा एक्सपिरियन्स कसा आहे गाडीविषयी ते आपण बोलणार आहे, तुमच्या शेअर करणार तुमच्यासमोर. तर मित्रांनो, एक्सपिरियन्स जर शेअर करायचं म्हटलं तर ह्या गाडीचं आपल्याला जर आपण निगेटिव्ह जर म्हणायचं बघायचं जर म्हटलं समजलं तर निगेटिव्ह जर सर्वात मोठा असेल ह्या गाडीचा कोणता, तर तो आहे ह्या गाडीचा मायलेज. का तर आपल्याला लोकलला ही गाडी 25 ॲव्हरेज देते मित्रांनो. लोकलला म्हणजे आपली गर्व सिटी टाईपमध्ये. आणि जर आपल्याला जर हायवे जर मायलेज म्हणलं तर 30-35 पर्यंत देते. लोकलला फिरवा मित्रांनो, आपली डेली ड्रायव्हर ही गाडी कधी बनू शकत नाही, कारण ओकेजनली कुठं जर चाललो तर गाडी घेऊन गेलं तर गेलं, नाहीतर गाडी उभीच राहते. का तर मायलेज खूप कमी आहे मित्रांनो. आणि ज्यामुळे गाडीला आपल्याला काढताना विचार करावा लागतो, बाबा गाडीत तेल नेहमी फुलच ठेवावं लागतं, कारण FI असल्यामुळे या गाडीला कार्बोरेटरसारखं रिझर्व ठेवून चालत नाही. त्यामुळे टाकी नेहमी फुलच करावं लागते. फुल करायचं असले की आपलं म्हणजे फुल केलं तर मायलेज बरंच आहे. आणि जे आपले मित्र म्हणजे जे मित्र गाडी तेल कमी ठेवतात त्यांची तर लय खूप आपदा आहे मित्रांनो. गाडीला मायलेज कसं सुद्धा नाही. आणि दुसरं जर निगेटिव्ह जर म्हणलं आपल्याला, तर या गाडीचं ओपन चेन सीट का म्हणतो आहे असं, कारण आपला हा रोलर एरिया आहे. आणि ह्याविषयी कसं होतो, या माती असल्यामुळे पूर्ण गाडी चेन चिखल जर माती चिखल आता काय नाही मित्रांनो, पण जर पावसाळा जर आला तर सगळं चिखल वगैरे चॅनल चिकाटतं. आणि चॅनल चिकाटल्यानंतर हे चॅनल खूप हाय मेंटेनन्स जाते. हा खूप हाय मेंटेन करावं लागते चेनला. आणि हे जर चेन ल्यूब, चेन क्लिनर वगैरे जर म्हणलं तर ते दोन्ही जर एकत्र घ्यायचं म्हटलं तर 400पर्यंत आपल्याला कॉस्ट पडते त्या दोन्हीची. त्याच्यामुळे आपल्याला ही खूपच कॉस्ट करते. माझं म्हणजे कंपनीला माझं एवढं सांगणं होतं की चेन जर म्हणजे चेन जर क्लोज असली, म्हणजे पूर्ण पॅकमध्ये असते चेन, तर आपल्याला काय अडचण आली नसते असं वाटतं मला. कारण मातीत ही चेन खूपच आपल्याला त्रास देते असं माझं म्हणणं, म्हणजे असं माझं मत आहे. तर एवढं दोनच मला निगेटिव्ह वाटले मित्रांनो आतापर्यंत. आणि ह्या गाडीचा आता आपण जर पॉझिटिव्ह जर म्हटलं तर ह्या गाडीचा पॉझिटिव्ह जर म्हटलं तर ह्या गाडीचा परफॉर्मन्स मित्रांनो, ह्या बजेटमध्ये, ह्या सेगमेंटमध्ये किंवा ह्या इंजनमध्ये ह्या गाडीला कोणच टक्कर देऊ शकत नाही मित्रांनो. कुठलीच गाडी टक्कर देऊ शकत नाही. कारण कसं, आता तुम्ही म्हणताल बाबा माझ्या R15 वगैरे ते टॉप एंडमध्ये जाते गाडी 150पर्यंत जाते तुम्ही असं म्हणताल. पण विषय मित्रांनो कसा आहे, ती स्पोर्ट्स बाईक आली आणि ही क्रुझर बाईक आली. त्या हिशोबाने आपण बघितलं पाहिजे म्हणजे इंजनाकडे, ह्या गाडीकडे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण ह्याचे किलोमीटर बघू. तुम्हाला नंतर ह्याची किलोमीटर कसं सांगतो, नंतर आपण बोलू. 2 मिनटं. 2987 किलोमीटर झाले मित्रांनो टोटल. बघू शकता तुम्ही. तुम्हाला झुंबू करून दाखवतो. बघू शकता, दिसत असेल तुम्हाला कदाचित. तर एवढ्यामध्ये मित्रांनो, मी 10,000चं गाडीत तेल टाकून बसलो मित्रांनो. एवढा मायलेज या गाडीचं कमी आहे. तर हेच मला निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन मित्रांनो वाटले ह्या गाडीचे. बाकी मित्रांनो, परफॉर्मन्स, मजबूती म्हणा किंवा अजून काय असेल, गाडीचा नाद कोण करू शकत नाही मित्रांनो. गाडी एक नंबर आहे. बुलेट आहे म्हणजे काय विषय सोडून द्या, त्याच्यामुळे काय अडचण येत नाही. एवढंच मला निगेटिव्ह वाटलं मित्रांनो. बाकी पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय अडचण नाही. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की गाडी टॉप स्पीड कितपर्यंत जाते गाडीची, तर ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर नक्कीच आपण मोठच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.